सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाने आता उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता काँग्रेसचा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना मोठा दिलासा मिळतोय। पाहूयात। दोन 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एमआयएमचे सूर 2024च्या निवडणुकीत बदललेले दिसतायत। सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी करणाऱ्या एमआयएमने अचानक काँग्रेसला अनुरूप भूमिका जाहीर केली आहे। यंदाच्या लोकसभेत सोलापुरात उमेदवार देणार नसल्याचं एमआयएमने ठरवलंय। ऊपर से आदेश आया है कि इस इलेक्शन में एमआईएम अपना उम्मीदवार ना खड़ा करे, क्योंकि उसका मकसद ये है कि हमें संविधान को बचाना है। तो संविधान की रक्षा करने के लिए हम लोग ये कदम उठा रहे हैं। तो मैं ये उम्मीद करता हूँ कि जो भी संविधान को बचाना चाहते हैं वो इस हमारे फैसले का समर्थन करेंगे। सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करण्यावरून एमआयएममध्ये तीव्र मतभेद दिसून आले होते। उमेदवार देण्याच्या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्रही उगारलं होतं। त्यानंतर एमआयएमला उपरती आल्याचं बोललं जातंय। भाजपच्या विरोधात मतविभागणी टाळण्यासाठी उमेदवार उभा करू नये अशी भूमिका एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली। एमआयएमच्या माघारीचा सर्वात मोठा फायदा होणार आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना। मुस्लिम मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रणितींनीच ही खेळी केल्याची चर्चाही मतदारसंघात रंगतीये। 2019च्या सुशील कुमार शिंदेंच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदेंनी कंबर कसली आहे। त्यामुळे सोलापुरात नवनवीन गणित जुळून आणण्याचं काम सुरू असल्याचं म्हटलं जातंय। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।